प्रत्येक मुली जेव्हा घर सोडून येते बघा, तेव्हा एक त्याला ऍक्च्युली इकडे कम्फर्टेबल होण्यासाठी खूप हे होतं, म्हणजे कुठे वगैरे येतं, कारण तिकडची 20 वर्षे 25 वर्षे वेगळी असतात, तिकडचे एकदम कम्फर्ट होणे, त्याच्याबरोबर कम्फर्टेबल बरोबर बिझनेस करणे हा वेगळा भाग, माणसाला जपवणे हा टोटली वेगळा भाग असतो. प्रत्येक माणसासाठी वेगळा असतो त्याला समजणे. पण हा तुम्ही कसा काय बॅलन्स केला टोटली? कारण बिझनेस तर नंतरचा प्रश्न झाला ना, पण अगोदर कसं सांभाळलं माणसाला, कसं काय झालं? आले तेव्हा सुरुवातीला थोडंसं भीती होतीच की नवीन ठिकाणे, नवीन लोक असतील. पण फॅमिली म्हणजे कसं की हजबंड एक होते, त्याच्यावर आई वडिलांचा सपोर्ट छान मिळाला. त्यांच्यामध्ये हळूहळू मिसळत गेले आणि ते लोक म्हणजे कसं कधी मला असं सुनेसारखं वागवलंच नाहीये. त्यांच्यावर नेहमी असं वाटलं की मुलगीच आहे त्यांच्या घरातली. जसं त्यांच्याकरता एक मुलगा होता, तर एक मेंबर वाढून एक मुलगी झाली त्यांच्याकरता, अजून काही नाही. आणि बिझनेस जो स्टार्ट केला तो म्हणजे कसा, आधी मी जॉब करत होते, मग जॉबमध्ये उशीर होणं, कारण काय होतं मी ज्वेलरी लाईनमध्ये होते, तर त्यामध्ये फेस्टिवलला घरी नसायचे. मग एक मनात खंत असायची की यार फुल फॅमिली घरात आणि आपण घरात नाही हो. मग जेव्हा घरात राहिले तेव्हा काही ना काही नवीन पदार्थ करून घरातल्या घरात करणं. मग हजबंड बोलले की आपण एक काम करूया, असंच काहीतरी स्टार्ट करूया, नवीन काहीतरी बिझनेस करता. मग असं हळूहळू स्टार्ट करत गेलो. ते पण मी स्टार्ट केलं 2018ला. मग असंच जर्नी स्टार्ट झाली. मग आई वडिलांचा सपोर्ट, हजबंडचा सपोर्ट होता, झाले स्टार्ट.